तर मी आज तूप बनवलेल्या उरलेल्या मलाईपासून आज कंदी पेढे बनवले होते। ते कसे काय मी तुम्हाला सांगणार आहे। गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, मी आहे अश्विनी आणि तुमचं स्वागत करते माझ्या न्यू ब्लॉगमध्ये। तर काल विहांसाठी मी एक रेसिपी शूट केली जी आहे जे आपण तूप बनवतो त्यामध्ये जी मलाई उरते त्या मलाईपासून आपण कंदी पेढे कसे करायचे याची रेसिपी मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे। हवं तर मी याच्यामध्ये लिंक पण ॲड करते, नक्की जाऊन बघा। खूप छान आहे, मजेशीर आहे आणि वेस्ट पण जाणार नाही। त्यानंतर मी काल एक इडलीचं भांडं ऑर्डर केलं होतं जे आहे स्टीलचं, एकदम त्याची क्वालिटी वगैरे छान आहे, मटेरियल पण छान आहे आणि ॲट अ टाईम तुम्ही 5 त्याचे भांडे आहेत, 6 भांडे आहेत, त्यामुळे तुमच्या इडल्या पण जवळजवळ 24-25 इडल्या होतील, एवढं मोठं आहे आणि भांडं पण क्वालिटी एकदम मस्त आहे, एकदम स्टीलमध्ये। त्यानंतर दीदीच्या घरी गेलो, तिकडे मस्त असं चिकनची भाजी बनवली होती एकदम काळ्या मसाल्यातली आणि असं संपवलं कालचा दिवस। बाय।